नमस्कार दोस्तों, welcome back to our video lecture series and also to our YouTube channel. Today we are going to learn a story for the student of BA second year SEM 4. The story is chapter number 2 and the title of the story is After 20 Years. Means 20 साल बाद, and it is written by O. Henry. First of all, we have to know about O. Henry. It is important point for the examination and particularly for the question MCQs. That is William Sidney Porter. It is a full name or real name of O. Henry. विलियम सिडनी पोर्टर, ये उनका असल में नाम है ओ हेनरी का। तो ओ हेनरी का नाम क्या है? विलियम सिडनी पोर्टर, एन अमेरिकन शॉर्ट स्टोरी राइटर. His stories are famous for their wit, remarkable characters, and ending with a twist or surprise. Is very famous short story writer from USA, America, and his stories are full of wit, बुद्धिमत्ता, remarkable characters and ending with twist and surprise. उनके शॉर्ट स्टोरी में ट्विस्ट, सरप्राइज और इसके लिए उनकी जो स्टोरियां है वो फेमस होती है। कुछ स्टूडेंट के कमेंट्स पढ़ रहा था और उन्होंने रिक्वेस्ट करे थे कि ये जो स्टोरीज है और ये लेसन्स है वो थोड़े हिंदी में भी एक्सप्लेन करेंगे, तो हिंदी मीडियम के बच्चों को थोड़ी सहूलियत होगी और इसलिए हम इस वीडियो में इस स्टोरी को हिंदी और इंग्लिश में एक्सप्लेन करने का प्रयास कर रहे हैं। तो स्टूडेंट थोड़ा समझने की कोशिश करो और इंग्लिश के जो सेंटेंस है वो हिंदी या मराठी में उसको कन्वर्ट करके मराठी के सेंटेंस, हिंदी के सेंटेंस इंग्लिश में कैसे बिल्ड होते लिखे जाते वो थोड़ा समझने का प्रयास करेंगे तो इंग्लिश आपको बहुत ही आसान लगने लगेंगी। Then we have to discuss about the chapter. The chapter is a story of a policeman who spot a suspicious man at night. The man was waiting for a friend after 20 years. The title of the story is After 20 Years, 20 साल बाद। नाइट है, रात है और रात के अंधेरे में एक पुलिसमैन को एक सस्पिशियस मीन संशयास्पद व्यक्ति दिखता है और वो जो इंसान था जो सस्पिशियस था वो कहता है कि ही इज वेटिंग फॉर हिज फ्रेंड, वो अपने फ्रेंड का वेट कर रहा है। तो इस प्रकार से स्टोरी है, एक पुलिसमैन और उसका एक दोस्त जो कि 20 साल पहले एक दूसरे से जुदा हुए थे, अलग हुए थे और उन्होंने डिसाइड करा था कि 20 साल के बाद हम मिलेंगे एक रेस्टोरेंट में खाना खाने के लिए, और इसलिए वो जो इंसान है उसका दोस्त वो आया हुआ है और उसका जो फ्रेंड है वो पुलिस है, लेकिन वो पुलिस उसको पहचानता नहीं और उसको अरेस्ट कर लेता है। इस प्रकार से स्टोरी है। We have to discuss about the characters in the story. There are only two characters. The main character is Jimmy Wales. He is a policeman and also a true friend. Second character is Bob. He is a criminal and old friend of Jimmy. तर या स्टोरीमध्ये दोन कॅरेक्टर्स आहेत। इस स्टोरी में दो कॅरेक्टर आहे। पहिला आहे जिमी वेल्स जो पोलीस असतो अँड सेकंड इज बॉब, ही इज अ क्रिमिनल, ते गुन्हेगार आहे अँड ही इज अ फ्रेंड ऑफ जिमी वेल्स। बट त्यांची जी फ्रेंडशिप आहे बिफोर 20 इयर्स, 20 वर्षाच्या आधीचे ते फ्रेंड्स, त्यामुळे ते आता एकामेकाला ओळखत नाहीत। Then we have to discuss about the Jimmy Wales.
that is the main character in this story. He is a policeman. तर महत्वाची गोष्ट या स्टोरीमध्ये we have to know about Jimmy Wells. It is a main character and also a question may be on this topic about the character of Jimmy Wells. तो एग्जाम में जिमी वेल्स का करेक्टर को स्केच करो, इस प्रकार का एक क्वेश्चन होता है, तो इसलिए इसको समझना जरूरी है। तो समझने का प्रयास करेंगे जिमी वेल्स के बारे में। ऑब्वियसली ही इज अ पुलिसमैन, he is the main character in the story. He is an honest, responsible policeman. He is a noble, duty-bound and duty-conscious fellow. He is about 40 years old. His alertness is habitual. On his patrol duty, he acts as a guardian of peace. He is law-abiding citizen. He earns a name for himself and fame for his department. His sincerity encourages him to arrest a criminal. तो इस करेक्टर को थोड़ा बारीकी से समझने का प्रयास करेंगे। सबसे पहले और इम्पोर्टेंट बात है कि जिमी वेल्स ही इज अ पुलिसमैन और उसकी एज है 40 ईयर। ही इज 40 इयर्स ओल्ड। इज सिंसियर ऑनेस्ट पुलिसमैन। वो बहुत ही अच्छा पुलिसमैन है, सिंसियर है, ऑनेस्ट है, अलर्ट है और प्रसंग है कि ही इज ऑन पेट्रोल ड्यूटी मीन्स तो रात्रीच्या गस्तीवर असतो। रात्री जे पोलीस सिटीमध्ये फिरतात ती त्याची ड्यूटी होती। ही ॲक्ट्स ॲज अ गार्डियन ऑफ पीस मीन्स शांततेचा तो एक प्रकारे पालक होता। शांतता मेंटेन करण्यामध्ये त्याचा मोठा महत्वाचा भाग असायचा। ही इज अ लॉ अबिडिंग सिटीजन्स मीन्स लॉ को ओबे करने वाला, पालन करने वाला ये पुलिस। एंड हेन्स ही हॅव अ नेम अँड फेम। त्याला खूप प्रसिद्धी मिळाली त्याच्या त्या कर्तव्यामुळं आणि सोबतच ही हॅव अ फेम फॉर हिज डिपार्टमेंट आणि त्याच्या या कामगिरीमुळं त्याच्या त्या डिपार्टमेंटचं पण नाव झालं। असा हा अत्यंत चांगला पोलिसमॅन। हिज सिन्सिरिटी इनकरेज हिम टू अरेस्ट अ क्रिमिनल आणि त्याची स्पेशालिटी की तो कधीही तत्पर असतो एखाद्या गुन्हेगाराला अरेस्ट करण्यासाठी। देन हिज सेन्स ऑफ ड्युटी अँड लॉयल्टी आर स्ट्रॉंगर दॅन हिज लव्ह फॉर हिज फ्रेंड्स। ही इज अ ट्रू अँड सिन्सियर फ्रेंड। He keeps his promise of meeting his friend after 20 years. When he finds the suspected man, Bob, who is his friend, and comes to meet him after 20 years, he does not hesitate to arrest him. He is a true friend, an honest policeman, and above all, a good human being. It is also important points in the character of Jimmy Wells. He is a loyal person. He have equal importance and love to his friend and also to his duty as a policeman. तर तो त्याचं कर्तव्य पोलीस म्हणून आणि एक मित्र म्हणून दोन्ही व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करतो। He is a true and sincere friend. वो एक अच्छा दोस्त भी है और एक अच्छा पुलिसमैन भी है। He keeps his promise to meet his friends after 20 years. उसके फ्रेंड को 20 साल के बाद मिलने का जो उसने प्रॉमिस करा था उसको याद है और उसको फॉलो भी कर रहा है। When he finds suspected man Bob, जब वो बॉब को देखता है मीन्स जब उसको पुराना दोस्त मिलता है, he can't identify, नहीं पहचानता और जब पहचानता भी है फिर भी उसको अरेस्ट करता है। Who is his friend and come to meet him after 20 years. 20 साल के बाद मिलने वाला उसका दोस्त। He does not hesitate to arrest him. लेकिन उसको अरेस्ट करने में उसको बहुत कुछ दिक्कत नहीं होती। He is a true friend and honest policeman. Equally, वो एक ट्रू अच्छा दोस्त भी है, खरा मित्र आहे एंड ऑनेस्ट पोलिसमॅन, प्रामाणिक पोलिसमॅन पण आहे एंड अबोव ऑल अ गुड ह्यूमन बीइंग, और सबसे अच्छी बात यानी वो एक अच्छा इंसान भी है। तो इट वाज अबाउट द करेक्टर ऑफ जिमी वेल्स।
देन वी हैव टू नो द सिचुएशन ऑफ दिस स्टोरी। तो ये स्टोरी किस टाइम पे घटित होती है उसको देखेंगे। द नाइट इट वॉज 10 o'clock but the locality slept early. It was very cold and it rained in a drizzle. Only a cigar shop, an all night hotel, and one or two tailoring shops were open. रात के 10 बज चुके हैं और बारिश भी चालू है। वो सिटी पहले से सो गई है, लेकिन सिटी में एक सिगार का शॉप खुला हुआ है, एक होटल खुला मिलेगा वहां पे आपको, और 2-3 दुकान है टेलरिंग के। इतनी लोकेलिटी में अभी दुकान वगैरह खुले हुए हैं, बाकी पूरे लोग सोए हुए हैं। और ये जो पुलिस है अपना पेट्रोल ड्यूटी मीन्स जो गश्त होती है रात के, वो ड्यूटी वो कर रहा है। तर रात्रीची वेळ 10 वाजलेली आहे, रिमझिम पाऊस पडत आहे आणि मग त्यामुळे ती सिटी पूर्ण झोपलेली आहे, एक्स्ट्रीमली कोल्ड आहे, थंडी आहे सिटीमध्ये, आणि यामुळे फक्त एक सिगारचं दुकान त्या ठिकाणी उघडं आहे, एक हॉटेल उघडं आहे आणि टेलरिंगचे 2-3 शॉप उघडे आहे, बाकी सगळी सिटी बंद आहे। अशा वेळेस द मॅन बॉब, इट इज सेकंड कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी, हे दुसरं कॅरेक्टर या स्टोरीतला ज्याचं नाव आहे बॉब। He is a subordinate character. He is an old friend of Jimmy, the policeman. He is a criminal and the police were trying to arrest him. He had a pale face, square jaws, deep dark eyes, and a white spot near the right eyebrow. These are the important points in the character of this man, and the name of this man is Bob. He is an old friend of Jimmy, that is policeman. तर जिमी हा पोलिसमॅन आहे, त्याचा हा जुना मित्र ज्याचं नाव बॉब आहे। त्याच्या चेहऱ्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। He had a pale face, square jaws, deep dark eyes and white spot near the right eyebrow. त्याचा चेहरा फिक्कट, चौकोनी जबडा, खोल गडद डोळे आणि उजव्या भुवयाजवळ एक पांढरा डाग असा त्याचा चेहरा पीला, चौकोनी जबड़ा, गहरी काली आंखें और दाहिनी भुए के पास एक सफेद सा धब्बा। These are the important points in the character of the Bobs. तर हे महत्वाचे पॉइंट्स आहे या बॉबच्या कॅरेक्टर मध्ये। He said that he was waiting for his friend after 20 years. His scarf pin was a large diamond, oddly set. जेव्हा पोलीस त्याला पाहतो बोलतो तर हा सांगतो की आय एम वेटिंग टू माय फ्रेंड्स आफ्टर 20 years because we had decided to meet after 20 years on this spot. कारण आमचं ठरलं होतं कि हम 20 साल के बाद यहीं पे मिलेंगे, इसलिए मैं मेरे दोस्त का यहाँ पे इंतजार कर रहा हूँ। ऐसा आंसर वो अब पुलिस को, यानी जो पुलिस वहाँ पे ड्यूटी पे है उसको वो बोलता है। His scarf pin was a large diamond oddly set. तर त्याच्या स्कार्फ पिनला एक मोठा हिरा जडलेला आहे। मीन्स ही इज अ व्हेरी व्हेरी रिच बिकॉज ही इज अ क्रिमिनल. तर तो गुन्हेगार असल्यामुळे पैसा आहे आणि त्याच्या एका स्कार्फ पिनला एक मोठा हिरा पण आपल्याला दिसतो। देन इनकाउंटर बिटवीन जिमी अँड बॉब. तर या ठिकाणी या दोघांमध्ये इनकाउंटर होतो। जिमी जो पोलीस आहे आणि हा बॉब जो आता क्रिमिनल आहे, मुळात दोघेही मित्र आहे। तसं पाहिलं तर हा बॉब जिमीलाच भेटायला आला होता 20 वर्षानंतर, पण ही भेट अशा प्रकारे घडत आहे एक पोलीस आणि एक गुन्हेगाराच्या दरम्यान, आणि दोघे एकमेकाला ओळखत नाहीत। When Jimmy was on patrol at night, he saw a suspected man on the street. He could not recognize him but was ashamed that the police did not even know the name of the criminal. He also feels sorry that the criminal has not been arrested yet. Now Jimmy is on his duty and he is seeing a suspected man, Bob,
त्या पोलिसला जिमीला हा बॉब दिसतो, बट ही कुड नॉट रिकॉग्नाइज हिम, तो त्याला ओळखत नाही. बट सेड हिमसेल्फ, स्वतःशीच म्हणतो की हाऊ वी पोलीस आर, we can't arrest a criminal and we even do not know the name of that criminal. आम्ही कसे पोलीस की एका गुन्हेगाराला आम्ही पकडू शकत नाही आणि त्या गुन्हेगाराचं आम्हाला नावही माहीत नाही, असे विचार जिम्मीच्या मनामध्ये येतो जेव्हा तो बॉबला पाहतो. बिकॉज बॉबला पाहता पाहता त्याच्या हे लक्षात येतं की हा क्रिमिनल आहे, बट त्याचं नाव वगैरे काय आहे ही कुड नॉट अंडरस्टँड, ही डू नॉट नो, त्याला माहित नसतं आणि त्याला ते समजतही नाही. देन when Bob was talking about his friend, आता बॉब बोलायला लागतो त्याच्या फ्रेंडच्या बाबतीत. he struck a match to light his cigar. Jimmy can see his face. Jimmy now recognize that the man is his friend and a criminal too. The Jimmy sent an officer to arrest him. Now here there is a discussion between Jimmy and Bob. Both do not recognize each other. एकामेकाशी बोलतात, दोघे एकामेकाला ओळखत नाही, बट जिमला हे माहित असतं की ही इज अ क्रिमिनल, तो एक क्रिमिनल आहे. जिम उसको नहीं पहचानता और ये जिम को नहीं पहचानता. एक पुलिस है और एक सस्पेक्टेड मैन है. एट दिस टाइम हा जो बॉब है, ही स्ट्रोक मैच टू लाइट हिज सिगार. वो क्या करता है कि अपनी पास की जो माचिस है उसको जलाता है सिगार जलाने के लिए, और इस माचिस के प्रकाश में जो जिमी है कैन सी द फेस ऑफ बॉब. आता पहिल्यांदा बॉबचा चेहरा त्या जिमी पोलिसला दिसतो, कारण तो माचिस पेटवतो सिगार ओढण्यासाठी, आणि मग तो पोलीस ओळखतो की ही इज अ बॉब माय फ्रेंड. आता तो पोलीसमॅन ओळखतो, अरे हा तर बॉब आहे, माझा मित्र आहे. यावेळेस पहिल्यांदा त्याला हे माहित होतं, पण सोबतच तो क्रिमिनल आहे हे आता झालेलं असतं क्लिअर. देन जिमी सेंट अन ऑफिसर टू अरेस्ट हिम, आणि म्हणून जिमी स्वतःची ओळख न दाखवता दुसऱ्या ऑफिसरला बोलावतो आणि याला अरेस्ट करायला सांगतो. तर या ठिकाणी तिसरा ऑफिसर येतो आणि त्या बॉबला अरेस्ट करतो. देन सस्पेन्स इन दिस स्टोरी. आता या स्टोरीमध्ये सस्पेन्स काय आहे, रहस्य काय आहे ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. यावर पण एखादा क्वेश्चन असतो. जिमी अँड बॉब आर फ्रेंड्स. नाव इट इज क्लिअर, जिमी अँड बॉब आर फ्रेंड्स. बोथ आर मीटिंग आफ्टर 20 years. हे क्लिअर झालं की जिम आणि बॉब फ्रेंड्स आहे एंड दे आर मीटिंग आफ्टर 20 years. वो दोनों दोस्त 20 साल के बाद एक दूसरे को मिलने के लिए वहां पे आए हुए हैं. जिमी इज नाउ अ पुलिसमैन एंड बॉब इज अ क्रिमिनल. इट इज अ सस्पेंस. 20 साल के बाद एक दोस्त जिमी पुलिस वाला बन गया और दूसरा दोस्त बॉब वो क्रिमिनल बन गया. वो डू नॉट नो अबाउट इट, लेकिन दोनों को एक दूसरे की सच्चाई नहीं पता. When Jimmy saw him for the first time after 20 years, he recognized him as a criminal, but Bob didn't recognize him as Jimmy. Jimmy उसको पहचानता है कि मेरा दोस्त है, लेकिन अब ये तो क्रिमिनल बन गया. लेकिन बॉब उसको अभी तक नहीं पहचान पा रहा कि ये मेरा दोस्त जिमी है जो कि पुलिस के वर्दी में है. तो ये एक सस्पेंस है स्टोरी में. उसके आगे जिमी called another man and said he was Jimmy. On saying what Bob said, Jimmy changed a lot. It built suspense because we may not know what is going on, but we know something is not right. Then the policeman tells him he has been under arrest. अभी तक हा जो बॉब आहे तो ओळखत नाही त्या जिमीला की माझा फ्रेंड आहे म्हणून, आणि तोपर्यंत त्याला अरेस्ट होतोय. पोलीस येतो, त्याला अरेस्ट करतो अँड यू आर अरेस्टेड असं त्याला सांगितलं जातं. ट्विस्ट इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो पहा. आयरॉनिकली बॉब टर्न इनटू अ क्रिमिनल अँड जिमी इनटू अ पोलिसमॅन. आयरॉनी काय आहे की एक मित्र पोलीस ऑफिसर बनतो आणि दुसरा मित्र जो बॉब आहे तो क्रिमिनल बनतो, आणि दोघं एकामेकासमोर 20 वर्षानंतर येतात. जिमी वॉन्टेड टू डू
टू थिंग्स ॲट अ टाइम, आणि या ठिकाणी जिम्मीच्या समोर एक धर्मसंकट असतो, त्याला ॲट अ टाइम दोन गोष्टी करायच्या असतात. वन इज टू अरेस्ट द क्रिमिनल बॉब and the second is to meet and help his friend Bob after 20 years. आणि हे खरं या स्टोरी मधलं ट्विस्ट आहे. 20 वर्षानंतर दोघं मित्र एकमेकाला भेटतात. तो जो पोलीस आहे ओळखतो की हा माझा मित्र आहे, पण पोलिसाचं कर्तव्य त्याला पूर्ण करायचं असतं. एका बाजूला त्याला क्रिमिनलला अरेस्ट करायचा आहे जो त्याचा मित्रच आहे, आणि दुसरी गोष्ट की 20 वर्षानंतर त्याला मित्राला भेटायचं आहे, मदत करायची आहे, कारण 20 वर्षांना भेटणारे दोघांनी एकमेकाला दिलेला प्रॉमिस आहे. अशा प्रकारे हा जो जिमी आहे याच्या पुढे एक धर्मसंकट उभं राहतं, आणि याच ठिकाणी या स्टोरीमध्ये एक ट्विस्ट येतं. तर ही स्टोरी आपण या ठिकाणी अत्यंत कमी शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर स्टोरी आहे. एवढी चांगली स्टोरी आहे की एखादा चित्रपट या स्टोरीवर बनवू शकतो. ट्विस्ट आहे, वीट आहे, आयरनी आहे, आणि सगळ्या गोष्टी सस्पेन्स या स्टोरीमध्ये आहेत. आणि अशा प्रकारे होऊ शकतं रिअल लाईफ मध्ये, फ्रेंडशिप मध्ये. एनिवे, वी हॅव कंप्लीट द अनालिसिस अँड एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टोरी. नाव लास्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट द MCQs ऑन दिस स्टोरी. Our first question is, what did the policeman look like? Policeman कसा दिसतो? युनिफॉर्म अँड वेल बिल्ड. तो युनिफॉर्म मध्ये आहे आणि वेल बिल्ड आहे, चांगला स्ट्रॉंग आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डिड बॉब अँड जिमी ॲग्री टू डू 20 years आफ्टर देअर डिनर टुगेदर? कशासाठी ॲग्री झाले होते? 20 वर्षानंतर आपण काय करायचं यासाठी ते ॲग्री झाले होते. आन्सर आहे टू मीट ॲट द रेस्टॉरंट अँड टू सी हाऊ लाईफ हॅड ट्रीटेड देम. की 20 वर्षानंतर या रेस्टॉरंटमध्ये आपण भेटणार आणि पाहणार की आपल्या लाईफमध्ये कोणकोणते टर्न आलेले आहेत, असं त्यांचं डिसाईड झालं होतं. देन व्हॉट डिड द पोलिसमॅन ऑन द बीट कॉन्स्टंटली डू? तर हा पोलिसमॅन जेव्हा गस्तीवर असतो तेव्हा कॉन्स्टंटली काय करतो? विल हिज स्टिक. तो गस्तीवर असताना पोलीस त्याची स्टिक हलवत राहतो कॉन्स्टंटली. फोर्थ क्वेश्चन, द स्टोरी एम्प्लाइज दॅट सिल्की बॉब इज अ. तर त्याला सिल्की बॉब असं का म्हटलेलं आहे? बिकॉज तो आहे गँगस्टर अँड क्रिमिनल. देन फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट वॉज स्टिकिंग अबाउट सिल्की बॉब? याचा आन्सर आहे he had a scar on his face near his eyebrow. तर त्याच्या भुवयाच्या जवळ एक स्कार आहे, म्हणजे एक खून आहे. अँड he carried a diamond studded watch. आणि त्याच्याकडे एक हिरे लावलेली घड्याळ पण आहे. तर अशा प्रकारे हे 4-5 क्वेश्चन आहे सोपे सोपे या स्टोरीवर, ते पण आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जवळपास या स्टोरीचं सगळं अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. थोडक्यात या स्टोरीला पुन्हा एकदा रिवाइज करू. आफ्टर 20 years, 20 साल बाद, 20 वर्षानंतर हे दोघं मित्र भेटले, पण नेमक्या कोणत्या परिस्थितीमध्ये त्या आपण पाहिलेला आहे. याच्यातला जो जिमी वेल आहे ही बिकम अ पोलीस ऑफिसर, तो एक पोलीस ऑफिसर बनतो. पण दुसरा जो त्याचा मित्र आहे तो मात्र क्रिमिनल बनतो, गँगस्टर बनतो, गुन्हेगार बनतो. आणि 20 वर्षानंतर ठरल्याप्रमाणे जेव्हा ते भेटतात एकमेकांना, तेव्हा मात्र मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचं सोडून या जिम्मीला म्हणजे पोलिसाला त्याचा मित्र जो आहे बॉब त्याला अरेस्ट करावं लागतं. अशा प्रकारची स्टोरी आहे. अत्यंत चांगली आणि इंटरेस्टिंग ही स्टोरी आहे. तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी आवडली असेल, समजली असेल. पुन्हा एकदा मराठीमधले, हिंदीमधले जे सेंटेन्स आहे ते इंग्लिशमध्ये कसे लिहावेत एवढं जर आपण समजून घेतलं तर इंग्लिश अत्यंत सोपं होऊन जातो. तर अभ्यास करा, अभ्यास एन्जॉय करा, खुश राहा. पुन्हा एकदा परत भेटू. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि ही स्टोरी समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा.
चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी काही पैसे वगैरे लागत नाही, कारण खूप सारे करिअरच्या बाबत, एज्युकेशनच्या बाबत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि काही असेल लिहिण्यासारखं तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. थँक्स अ लॉट.